मित्रो नमस्कार. वेलकम टू गुरुकुल स्टडी सेंटर अँड ओम श्रद्धा सामाजिक प्रतिष्ठान. मित्रो, आपलं पायथागोरस थेरमच्या थेरम्स बघितले आपण 4, राईट. आता आपण एक्सरसाइज 2.1 ला येणार आहोत. 2.1 मध्ये एकूण 10 एक्झाम्पल्स आहेत, हे सॉल्व्ह करणार आहोत. 2.1 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय विथ द रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट. याचा अर्थ काय आहे? राईट अँगल ट्रायंगल काढा पहिल्यांदा. राईट अँगल ट्रायंगल हा आहे समजा, बरोबर का? हा, याच्या 3 बाजू, म्हणजे समजा मोठी बाजू ही 5 आहे, लहान बाजू इथे 3 आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी बाजू 4 आहे. या तिन्ही बाजू म्हणजे ह्या 3 साइड्स आहेत ना, हा पायथागोरस ट्रिपलेट कधी म्हणणार? हा राईट अँगल ट्रायंगल असेल त्यावर. मग हा राईट अँगल ट्रायंगल कधी असणार? कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस यूज करा. बिगेस्ट साइडचा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर किती रे? 25. आणि स्मॉलेस्ट साइडच्या स्क्वेअरचे ऍडिशन, 3 चा स्क्वेअर किती? 9. 4 चा स्क्वेअर किती? 16. 9 आणि 16 ची ऍडिशन करा, किती आली? 25. मग हे पण 25 आहे, हे पण 20. therefore what you get? 5 square is equal to 3 square plus 4 square, right? Square of one side is equal to sum of a square of other two side, then we can say that is Pythagoras triplet. लिहायचं कसं, उत्तर काय अपेक्षित आहे ते आता बघूया. चला पहिला क्वेश्चन बघा. हिअर 3 साइड 3, 5 बरोबर. सर्वात मोठी साइड कुठली रे? 5 आहे. सर्वात लहान साइड किती आहे? 3 आहे. आणि याच्या दोघांच्या मध्ये किती आहे? 4 आहे. म्हणून असं लिहिलं पहा, 3 लेस दॅन 4 लेस दॅन 5. सर्वात मोठी साइड 5 आहे, राईट. त्याचं आता प्रत्येकाचा स्क्वेअर पहिल्यांदा लिहून घ्या बाजूला, हरकत नाही. प्रत्येक साइड 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25. आता 9 प्लस 16 करा, किती उत्तर येतं बघा? 25 येतं. ते 5 च्या स्क्वेअर इतकं म्हणजे या ठिकाणी 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर, राईट. स्क्वेअर ऑफ द बिगर साइड इज इक्वल टू सम ऑफ द अदर टू साइड्स, असं आहे. म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल आहे. स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट साइड नंबर इक्वल टू द सम ऑफ अदर टू साइड्स, square of other two sides. Okay, therefore we can say that these triangles 3, 4, 5 is a Pythagoras triplet because 3, 4, 5 are the sides of the right angle triangle. Therefore we can say that it is Pythagoras triplet. Okay, second question. Here 4, 9, 12. सर्वात मोठी बाजू 12 आहे, सर्वात लहान बाजू 4 आहे, मध्ये किती आहे? 9 आहे. 4 चा स्क्वेअर करा 16, 9 चा स्क्वेअर करा 81, 12 चा स्क्वेअर करा 144. दोघांची ऍडिशन कोणाची? 16 आणि 81 याची ऍडिशन करा, ती किती येते? 97. ही 97 आहे का 144 इतकी? नाही आहे. याचा अर्थ काय? 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर नॉट इक्वल टू 12 चा स्क्वेअर. therefore these sides are not a Pythagoras triplet because these sides are not right angle triangles sides. Okay, square of the largest number is not equal to the sum of a square of other two numbers. Therefore we can say that is not a Pythagoras triplet. 4, 9, 12 is not a Pythagoras. बस असाच पद्धतीने लिहायचं आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. 5 लेस दॅन 12 लेस दॅन 13. ओके, 5 चा स्क्वेअर 25, 12 चा स्क्वेअर 144, 30 चा स्क्वेअर 169. ओके, या दोघांची ऍडिशन करा 25 आणि 144 ची, ती किती आली? 169. हा 169, हा 13 चा स्क्वेअर पण 169 म्हणजे इक्वल आहे. 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर. therefore square of largest number, that is 13 square, right, is equal to sum of square of other two numbers. Therefore given numbers 5, 12 and 13 are Pythagoras triplet. हो गया. त्यानंतरचा क्वेश्चन इकडे बघा. सर्वात मोठी बाजू 74, सर्वात लहान 24, 24 लेस दॅन 70 लेस दॅन 74. ओके, 24 चा स्क्वेअर 576, 70 चा स्क्वेअर 4900 आणि 74 चा स्क्वेअर किती? आता तुमच्या लक्षात येतं का बघा, हे जे मी काढतो हे सांगतो तुम्हाला समजून, हे कसं आलं, हे कसं आलं, सोपं आहे. ह्या तर स्क्वेअर माहिती आहे आपल्याला. हा स्क्वेअर कसा आला? तर मी तुम्हाला एक आयडिया देतो. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय रे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, दॅट, राईट. तसं 74
4चा स्क्वेअर काढताना काय करायचं मी तुम्हाला आयडिया शिकवतो, लक्ष द्या. 7चा स्क्वेअर 49 आहे. जर आम्ही तिरका लिहितोय 7 टू ए बी, याचा अर्थ 7 4 28 च्या टॉईस 56 5 6 असं लिहितोय आणि 4चा स्क्वेअर 16 असं लिहितोय. आता ऍडिशन करायचं 6 प्लस 1 7 राईट, 9 प्लस 5 दॅट इज 14, 1 कॅरी 5 4 7 6 आला का. बघा 2 डिजिट नंबरचा स्क्वेअर काढायचा तर ही पद्धत आहे, सोपी पद्धत आहे, तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. दुसरी पद्धत पण तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. 7चा स्क्वेअर 49, 4चा स्क्वेअर 16, शेवटची संख्या सोडून द्या राईट. आता 7 4 28 ची टॉईस 56. आता ह्याची ऍडिशन करा तरी पण चालेल. बघा 6 7 14 चा 1 5, ते आन्सर तेवढं देणार. तुम्हाला काय करायचंय कसं करायचं तुमच्यावर आहे. ओके, इझी मेथड मला सांगण्याचा प्रयत्न केला, बाकी काय नाही, चला हरकत नाही. आता सम करूया, बेरीज करूया. कोणाची 576 प्लस ती किती आली बघा 5476, हे पण 5476 म्हणजे आहे. काय लिहिणार आपण, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साइड नंबरचा स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स नंबर्स. याचा अर्थ हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याचा अर्थ ट्रिपलेट, पायथागोरस ट्रिपलेट आहे का, तर आहे. नेक्स्ट या ठिकाणी 10चा स्क्वेअर 100, 24चा स्क्वेअर 576, 27चा 7, या दोघांची ऍडिशन करा. 10चा स्क्वेअर प्लस किती 100 प्लस 576 676, आणि ऍक्च्युअली आन्सर किती येते 722. म्हणजे दोन्ही सारखे आहेत नाही आहेत, म्हणजे पायथागोरस ट्रिपलेट नाही आहे. पटापट लिहू शकता तुम्ही, मला आता त्यात वेळ घालवायचा नाही. नेक्स्ट क्वेश्चन 11 60 आणि 61. 11चा स्क्वेअर करा, 60चा स्क्वेअर करा 3600, 61चा स्क्वेअर 3721. आता हे मी परत सोडवून दाखवतो तुम्हाला. तर उत्तर पहा, हे दोन्ही सोपं आहेत. हे उत्तर बरोबर आहे की नाही कसं काढायचं पहा. 61चा स्क्वेअर ओके, 6 का 36 राईट, 1चा स्क्वेअर 1 म्हणजे 01 लिहा, 2 डिजिट मध्ये लिहायचा. या दोघांचा मल्टिपल किती 6 1 6 6 2 12 इथे लिहा. ऍडिशन करा 1 2 7 3. बघा तेच आन्सर आहे का, आहे. समजलं. जे इझी मेथडनं सुद्धा तुम्हाला स्क्वेअर करता येतो, लक्षात आलं का. ऍक्च्युली मी वैदिक मध्ये शिकवतो, नाही असं नाही, ठीक आहे हरकत नाही. चलो आता काय लिहिणार पुढे. 11चा स्क्वेअर इज इक्वल टू 6 प्लस 60चा स्क्वेअर इज इक्वल टू 61चा स्क्वेअर. देअरफॉर द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज सम ऑफ square of other two numbers. Okay, both are equal, therefore 11 60 and 61 is a Pythagoras triplet. हो गया, खत्म. पहिला प्रश्न संपला. तो दूसरा प्रश्न. इन ट्रायंगल एम एन पी एन इज 90 डिग्री, राइट एंगल ट्रायंगल है. एन क्यू परपेंडिकुलर टू एम पी, एम क्यू 9 है और पी क्यू 4 है. फाइंड एन क्यू. Geometric mean theorem, right? You know that geometric mean theorem. In right angle triangle, M and P is 90 degree. Also, what is NQ is perpendicular to PM. Therefore, NQ square is equal to geometric mean theorem. NQ square MQ into PQ. Substitute the values. Or take a square root. NQ is equal to square root of MQ into PQ. कसा हे करा तुम्ही 9 into 4 36. There's a square root करा 6. That's your answer. हो गया. नेक्स्ट हे कॅल्क्युलेशन सोपं आहे. इथेही पहा, लक्ष द्या. ट्रायंगल पी क्यू आर मध्ये P90 आहे, राईट अँगल आहे. PM परपेंडिक्युलर टू हायपोटेनस क्यू आर. देअरफॉर हिअर ऑल्सो यूज द जॉमेट्रिक मीन थेरम. इथेही जॉमेट्रिक मीन थेरम वापरा. काय करता येईल बघा. इन ट्रायंगल पी क्यू आर P इज 90 डिग्री, PM परपेंडिक्युलर टू क्यू आर. Right, PM square is equal to MR into MQ or MQ into MR, right? That is PM is equal to square root of, ये भी चलेगा. चल हे सुद्धा चालेल, लक्षात आलं. PM is equal to square root of MQ into MR, geometric mean theorem.
टेक अ स्क्वेअर ऑन बोथ द साइड. 10चा स्क्वेअर 100, ह्याचा स्क्वेअर रूट जाईल 8 इंटू MR. 8 मल्टिप्लाय 100ला डिवाइड करा. 100ला 8 ने डिवाइड केल्यानंतर उत्तर येईल 12.5. राईट. आता मला सांगा QM आपल्याला 8 दिले, हे 12.5 आहे. आपल्याला QR काढता येईल, म्हणजे दोघांची ऍडिशन करा. दोघांची ऍडिशन 20.5. संपलं. द्या. काय करायला पाहिजे हे आपल्या डोक्यात आलंच पाहिजे. लक्षात. QR इज इक्वल टू QM प्लस MR. दोघांची ऍडिशन करा. 8 प्लस 12.5 म्हणजे 20.5. दॅट्स ऑल आन्सर. नेक्स्ट. या ठिकाणी क्वेश्चन काय पहा. इन ट्रायंगल PSR P 30 डिग्री आहे, S 90 आहे, म्हणजे हा 60 असणार आहे. 30, 60, 90 डिग्री थेरम 9th ला आपण पाहिलेला आहे. अपोजिट टू 30 हा 6 म्हणजे हायपोटेनस त्याचा 12 आहे ना. राईट. आणि अपोजिट टू 60 √3/2. √3/2 टू हायपोटेनस 12 म्हणजे आन्सर येईल 6 ओके. काय प्रश्न विचारलाय ते बघूया आपण, त्याप्रमाणे सोडूया. हा ओके. PSR अँगल PSR 90 डिग्री दिलाय, अँगल SPR 30 दिलाय. उरलेला रिमेनिंग अँगल R दॅट इज PRS इज 60 डिग्री. बरोबर. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. त्याच्यावरून ते काढलं आपण. ठीक आहे. म्हणजे 30, 60, 90 डिग्रीचा हा ट्रायंगल मिळाला. PSR इज 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ द हायपोटेनस. म्हणजे SR इज इक्वल टू हायपोटेनस PR च्या हाफ. SR 6 दिलेला आहे, हाफ इंटू PR 2 इंटू 6 किती 12, म्हणजे PR ची व्हॅल्यू 12 आली. त्यानंतर अपोजिट टू 60 दॅट इज व्हॉट PS. PS इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस PR. किंमत टाका. √3/2 इंटू 12, 2 ने 12 ला डिवाइड करा, 6 जाईल. 12 2 6 12 राईट. 6 इंटू √3 दॅट्स युअर आन्सर. हो गया. इतकं सोपं आहे रे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 पहा. ऍक्टिव्हिटी प्रश्न दिलेला आहे. या ठिकाणी AB जेवढा आहे तेवढंच BC आहे. याचा अर्थ हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि AB आणि BC सारखे आहे. त्याचा अर्थ आयसोस्केलर राईट अँगल ट्रायंगल. त्याचा अँगल A आणि अँगल C 45 असतो. लक्षात ठेवा. हे साईड सारखे आहेत ना, म्हणजे दोन्ही अँगल सारखे. हा 90 आहे, उरलेल्या दोघांची ऍडिशन 90 म्हणजे हा 45 येईल. हा सुद्धा किती येईल 45 येईल. समजतं. आता आपण शिकायचं आहे. लक्ष द्या. लिहायचं. AB इज इक्वल टू BC गिवन. ओके. अँगल BAC 45 कारण हा राईट अँगल ट्रायंगल राईट आयसोस्केलर राईट अँगल ट्रायंगल आहे. AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 AC. अपोजिट टू 45 इज 1/√2 हायपोटेनस. 1/√2 इंटू √8. √8 म्हणजे काय ना, सोडवा. 2√2 कसं आलं तर √8 म्हणजेच पहा, √8 म्हणजेच 4 इंटू 2 8 म्हणजे, आणि मग 4चं स्क्वेअर रूट 2 बाहेर जाईल आणि ह्या 2चं निघत नाही तर तसंच ठेवा. दॅट इज 2√2. हा √2 जाईल. आन्सर येईल 2. दॅट्स युअर आन्सर. ओके. ओके. ऍक्टिव्हिटी बेस आहे. सोपा प्रश्न असतो. असं फिल इन द ब्लँक साईड क्वेश्चन विचारला होता आपल्याला. आपण लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय क्वेश्चन आहे जरा बघा. साइड्स अँड पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे, त्याचा डायगोनल दिलाय 10. आपल्याला साईड काढायची. पहिल्यांदा सोल्युशन. डायगोनल ऑफ स्क्वेअर गिवन 10 राईट. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल √2 इंटू साईड. यू नो दॅट. हा 10 दिलेला आहे. √2 इंटू साईड. हा टू मल्टिपल आहे, तो डिवाइड करा. 10/√2 रॅशनलाइज करा. √2 ने वरती आणि खाली गुणा. राईट. 10√2/2 येईल. रॅशनलाइजिंग. 2 1 जा 2 5 जा 5√2. दॅट्स युअर आन्सर. साइड्स ऑफ द स्क्वेअर इज 5√2. पेरिमीटर 4 इंटू साइड 4 इंटू 5√2. दॅट इज आन्सर इज 20√2. हो काय. बा अवघड नाही आहे का, नाही सोपा आहे. कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला फटाफट करता आला पाहिजे. क्वेश्चन नंबर 7. या ठिकाणी काय चुकलंय बा, तर हे दिलेले नाही ऍक्च्युली, हे आपल्याला काढायचं. सॉरी. हा बा
आपल्याला काय दिलंय, GD इज इक्वल टू 8 दिलेलं आहे, FG इज इक्वल टू 12 दिलेलं आहे. ट्रायंगल DFE मधला F90 आहे आणि हा जो आहे कुठला, FG इज परपेंडिक्युलर टू दिस, राईट. म्हणजे आपल्याला जॉमेट्रिक मीन थेरम वापरून ही साईड काढू शकतो आपण, राईट. समजतं, जी काढू शकतो. पहिल्यांदा जॉमेट्रिक मीन थेरम वापरूया आपण. In triangle DFE, angle F is 90 degree. FG is perpendicular to DE. Therefore, using geometric mean theorem, GF is equal to square of GD into GE, or what you say, FG square is equal to GD into GE. This is called as geometric mean theorem. Substitute value 12 is equal to root of, right? Take square on both the side. 12 चा square 144. हे स्क्वेअर रूट जाईल 8 into G. 8 मल्टिप्लाय डिवाइड करा, राईट. 8 ला 8 ने 144 ला डिवाइड करा, राईट. कितीचा भाग असतो बा, 18, राईट. 18 चा, राईट. G इज इक्वल टू 18. 8 ने याला डिवाइड करा, 18 मिळतं आपल्याला. आता या ठिकाणी लक्षात येईल, हे 18 मिळालं, हे किती मिळालं, 8 मिळालं आपल्याला. ओके, आपल्याला EF काढायचं आहे आणि DF सुद्धा काढायचं आहे. व्हॉट इज DE? DE is equal to 8 plus 18. That is DG plus G, that is 8 plus 18, that is 26. Now, या ठिकाणी हे 8 आहे, हे 12 आहे. GF काढता येईल का? हो, काढता येईल, पायथागोरस थेरम, राईट. 8 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर करा, दॅट इज DF चा स्क्वेअर. सबस्टिट्यूट व्हॅल्यू DF स्क्वेअर इज इक्वल टू DG स्क्वेअर प्लस G स्क्वेअर. 8 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर 64, 12 चा स्क्वेअर 140, दोघांचे ऍडिशन करा 208. त्याचा स्क्वेअर रूट काढा. स्क्वेअर रूट काढत असताना या ठिकाणी लक्षात ठेवा, त्याचं बायफर्केशन तुम्ही करू शकता. कसं करतात पहा, ते 16 into 13, दॅट इज 208, राईट. 4 ने डिवाइड करू. 4 5 जा 20, 4 2 जा 8, परत 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 3 जा 12, 13 1 जा 13, राईट. म्हणजे 4 into 4 into 13 असे त्याचं फॅक्टर पडतील. म्हणजे 4 into 4 व्हॉट, 16. 16 into 16 चं स्क्वेअर रूट 4, 4 रूट 13 असंही लिहू शकता तुम्ही. समजतं, झालं. आता त्याचप्रमाणे हे किती आहे, 18 आहे, हे 12 आहे. आपल्याला GF काढायचं, पायथागोरस थेरम वापरा. Also use the Pythagoras theorem. What you get? EF square is equal to GE square plus GF square. 18 square plus 12 square. 18 square किती, 324. 12 चा स्क्वेअर 144, दोघांचे ऍडिशन करा 468. आता परत तसंच आहे, 468. पहिल्यांदा मी 2 ने डिवाइड करतो, म्हणजे सोपं जाईल. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 7. आता 117 आहे ना, तो कुणाच्या टेबल मध्ये येतो बा, राईट. 13 into 9, व्हॉट यू गेट, 17. तर मग आपण, राईट, 13 ने डिवाइड केलं तर 9 येईल, हरकत नाही. 9 1 जा 9 असंही करू शकता तुम्ही. 3 3 जा 9, 3 1 3 1. ओके, म्हणजे 2 into 2 into 3 into 3 into 13, राईट. याचं जर आपण स्क्वेअर रूट काढायचं ठरवलं तर 2 येईल, into 3 येईल, into स्क्वेअर रूट ऑफ 13, दॅट इज 6 रूट 13, राईट. 6 रूट 13. ओके, काय हरकत नाही, चला लक्ष द्या. 36 into 13 असंही लिहू शकता तुम्ही, 6 रूट 13. ओके, कसंही सोडवा, आपल्याला तसं काय नाही.
त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन 8, क्वेश्चन नंबर 8. या ठिकाणी रेक्टँगल दिलाय ABCD, लेंथ आहे 35, ब्रेड्थ आहे 12, फाइंड AC that is diagonal of rectangle. रेक्टँगल ABCD दिलाय. इन ट्रायंगल ABCB is 90 degree, AB 12 आहे, BC 35 आहे, राइट. इन ट्रायंगल ABCB is 90 degree. Pythagoras theorem, AC square is equal to what? AB square plus BC. Substitute value 35 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. 35 चा स्क्वेअर किती रे? 1225. तो कसा सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. 35 चा स्क्वेअर, 45 चा स्क्वेअर, 55 चा स्क्वेअर, लास्टला 5 असेल तर काय करायचं? 25 लिहायचं. लिहिलं? याच्या पुढचा अंक किती रे? 4. 4 3 जा 12. दॅट्स युअर आन्सर. हो गया. इथे याचा पुढचा अंक किती? 5. 5 4 जा 20 आणि 5 चा स्क्वेअर 25, राइट. याच्या पुढचा अंक किती? 6. 6 5 जा 30 आणि 5 चा स्क्वेअर 25. अशा पद्धतीने आपण करू शकतो, बरोबर. 35 चा स्क्वेअर किती? 1225 प्लस 144. दोघांची ऍडिशन करा 1369. हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 37चा. आपल्याला माहित पाहिजे 37चा स्क्वेअर आहे तो. टेकिंग स्क्वेअर रूट यू गेट 37. The diagonal of the rectangle is what? 37. हो गया. क्वेश्चन नंबर 9 आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, अतिशय महत्वाचा. प्रूव्ह दॅटला आपल्याला क्वेश्चन विचारला जातो 4 मार्क्ससाठी. तर सोपी पद्धतीने आपण विचार करूया. लक्ष द्या. या ठिकाणी M इज अ मिड पॉइंट ऑफ QR. याचा अर्थ MR जेवढा आहे तेवढाच MQ आहे, राइट. इन ट्रायंगल PRQR इज राईट अँगल ट्रायंगल. याचा अर्थ PRM सुद्धा राईट अँगल आहे, PRQ सुद्धा राईट अँगल आहे, राइट. M is a midpoint of QR. What you get? QR is equal to 2 times RM असे लिहू शकता किंवा 2 times MQ लिहू शकता. ओके. इन ट्रायंगल PRM, पायथागोरस थेरम काय? PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर, राइट. RM कुणा इतका आहे? बरं, हा प्लस इकडे मायनस होईल, म्हणजे RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर असंही लक्षात ठेवता येईल. हे अंडरलाईन करून ठेवतो, याचा उपयोग करायचा आपल्याला. ओके. इन ट्रायंगल PRQ, मोठा ट्रायंगल या, राइट. व्हॉट इज PQ स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. QR इज ट्वाइस द RM, राइट. म्हणजे QR च्या ऐवजी तुम्ही ट्वाइस RM टाका. काय मिळतं बघा? 4 RM स्क्वेअर येईल. PQ स्क्वेअर इज इक्वल PR स्क्वेअर. ओके. त्यानंतर 4 RM स्क्वेअर म्हणजेच काय ना 1 RM स्क्वेअर प्लस 3 RM स्क्वेअर. आता असं का केलं तर इथे समजेल तुम्हाला. 4 RM म्हणजे 1 RM स्क्वेअर प्लस 3 RM स्क्वेअर. याचं उत्तर माहित आहे, PR स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर, राइट. दॅट इज PM स्क्वेअर, राइट. प्लस 3 RM स्क्वेअर एज इट इज. RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. म्हणजे RM च्या ऐवजी PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर टाका. हे PQ स्क्वेअर तसंच ठेवा, हे PM स्क्वेअर तसंच ठेवा, 3 तसं ॲज इट इज. हे फक्त बदला, RM स्क्वेअर दॅट इज PM स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर फ्रॉम 3, राइट. आणि हे सोडवायचं आहे, बाकी काही नाही. PM स्क्वेअर ॲज इट इज, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर ॲज इट इज, 3 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा 1 PM प्लस 3 PM 4 PM स्क्वेअर आलं, राइट. आन्सर मध्ये 4 PM स्क्वेअर आलं का? मायनस 3 PR स्क्वेअर आलं का? म्हणजे आन्सर झालं. दॅट्स द एंड. हो गया. ओके. क्वेश्चन नंबर 9 इज ओव्हर. आता क्वेश्चन नंबर 10. काय क्वेश्चन आहे बा? वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रेट आर पॅरलल. पहा, एक स्ट्रेट आहे मध्ये दोन्ही बाजूला बिल्डिंग्स आहेत. ही एक वॉल आहे आणि एक वॉल आहे, म्हणजे MB
ही एक वॉल आहे आणि NC दुसरी वॉल आहे, बरोबर का. अ लॅडर 5.8 मीटर लॉंग, लॅडर किती आहे 5.8 मीटर अशी आहे. ती इकडे टेकवल्यानंतर ए या ठिकाणी टेकते, इकडे टेकवल्यानंतर डी या ठिकाणी टेकते, राईट. 5.8 मीटर लॉंग आहे, राईट. Placed on the street such that top just reaches the window of the building at height of the 4 meter. बा इथे लॅडर आहे, इकडे टेकवली की 4 मीटरवर टेकते आणि इकडे टेकवली की 4.2 मीटरवर टेकते. तर डिस्टन्स बिटवीन द स्ट्रीट म्हणजे याचा अर्थ BC काढायचा आपल्याला. BE काढा पहिल्यांदा, AC काढा आणि मग आपल्याला आता इन ट्रायंगल ABE, AE 5.8 माहित आहे, AB किती आहे 4 आहे, BE काढायचं आहे. तसंच इथे या DE आपल्याला 5.8 माहित आहे, DC 4.2 आहे, आपल्याला EC काढायचं. पायथागोरस थेरमचा यूज करा, बाकी काही नाही. चला सोल्युशन. MB आणि NC आर टू बिल्डिंग्स विच इज पॅरलल टू इच अदर. BC स्ट्रीट आहे, रस्ता आहे. AE लॅडर आहे, ती अशी टेकवली एकदा आणि एकदा अशी टेकवली आहे, म्हणजे जेवढं AE आहे तेवढंच तुमचं DE आहे. लक्षात आलं का. आणि ते किती आहे 5.8 मीटर. width of the street is BC, that is BE plus EC, right. आपल्याला BE काढायचं, EC काढायचं. AB 4 मीटर आहे, CD 4.2 मीटर आहे, राईट. पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगल ABE चा विचार करा, नंतर राईट अँगल ट्रायंगल DCE चा विचार करूया, राईट. AE स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BE स्क्वेअर, पायथागोरस थेरम. किमती टाका, 5.8 चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर प्लस B. 5.8 चा स्क्वेअर म्हणजे 58 चा स्क्वेअर काढा. चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर प्लस B. हा प्लस आहे, तिकडे मायनस आहे ना. 5.8 चा स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर, A स्क्वेअर मायनस B डेसिमल मधच्या फॉर्म मध्ये, मायनस 4 चा स्क्वेअर. 58 चा स्क्वेअर 3364 आणि डेसिमल येईल 33.64 मायनस 16 4 चा स्क्वेअर. सबट्रॅक्शन करा, 17.64 17.64 का 1764 हा 42 चा स्क्वेअर रूट आहे, याचा स्क्वेअर रूट किती 42 म्हणजे 4.2. कारण 1764 कुणाचा स्क्वेअर आहे 42 चा, म्हणजे स्क्वेअर रूट काढा किती येईल 4.2. ओके. सिमिलरली इन ट्रायंगल DCE चा विचार करा. DE स्क्वेअर इज इक्वल टू DC स्क्वेअर प्लस EC स्क्वेअर और C स्क्वेअर. किंमत टाका, हा प्लस इकडे मायनस होईल. ओके. 5.8 चा स्क्वेअर 33.64, 4.2 चा स्क्वेअर 1764 किती आहे पहा, आलंय ना इथे. तर याची सबट्रॅक्शन करा, किती येईल 16.00 म्हणजे 16 आलं, त्याचं स्क्वेअर रूट काढा 4 आलं. मग तुमच्या लक्षात येईल हे 4.2 आहे आणि हे 4 आहे, या दोघांची ऍडिशन करा 8.2. दॅट्स युअर आन्सर. हो गया, खतम. Now BC is equal to BE plus CC. Substitute value 4.2 plus 4 that is 8.2. That's your answer. हो गया, खत्म. The width of the street is equal to 8.2 मीटर असेल तर मीटर, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर. ते सेंटीमीटर तर नाही, मीटर मध्ये दिलेलं आहे. ओके. हा युनिटी ऑल्सो इज सो इम्पॉर्टंट. ओके मित्रो, हे माझं शिकवणं, एकंदरीत बनवलेल्या व्हिडिओज ॲनिमेशनच्या सहाय्याने शिकवणं, हे जर तुम्हाला समजत असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, योग्य असणारे कॉमेंट्स करायचे आहेत, तुम्हाला शेअर्स करायचे आहे. पण कुणाला, जे गरजू विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना मोठमोठ्या क्लासची मोठी रकमेची फी सुद्धा भरता येत नाही, अशा विद्यार्थ्यांनी या यूट्यूबचा माध्यमाचा वापर करून तुम्हाला पूर्णपणे मॅथमॅटिक्सची तयारी करायची आहे. काही डिफिकल्टी असेल तर आमच्याशी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करायचं आहे. थँक्यू माय डिअर्स. तुम्ही आतापर्यंत माझं जे लेक्चर ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्स लॉट.